नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारेसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू च्या आजच्या भागात मी संजय मोने तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी खूप आनंदात आहे, अतिशय आनंदात आहे. सांगतो कारण सांगतो, पण त्याच्या आधी एक उदाहरण देतो. तुमच्या आयुष्यात काही मित्र असे असतात की ज्यांची प्रगती झाली किंवा ज्यांचं कोणी कौतुक केलं की तुम्हाला खूप आनंद होतो. किंवा काही असेही असतात की जे कधी नापास झाले किंवा साधं त्यांच्या गाडीचं चाक जरी पंक्चर झालं ना तरी आपल्याला जरा बरं वाटतं. खरं सांगा, वाटतं की नाही? तसंच काहीच आज माझं झालंय. कारण आज इथे येणारा पाहुणा ना हा माझा खूप जुना आणि जवळचा मित्र आहे, म्हणून मी आनंदात आहे. पण आज तुमच्या साक्षीने या मंचावर त्याच्या बाबतीतले 4 कानाचे खडे मला मोकळेपणाने जगासमोर आणता येतील या गोष्टीचाही मला आनंद झालाय. माझ्या मित्राची जन्मतारीख आहे 30 म्हणजे 3. हां, पण 3 तारखेला बरेच लोक जन्मतात, पण याचं वेगळेपण असं आहे, हा नोव्हेंबर 30 आहे. या तारखेला जन्मलेल्या माणसांना सगळ्यातलं सगळं माहीत असण्याची दाट शक्यता असते. म्हणजे हा आपला पाहुणा आहे. हा कलाक्षेत्रामध्ये हिंदी मराठी सिनेमे, मालिका, नाटक, निवेदन, अभिवाचन सगळ्या गोष्टी करतो आणि उत्कृष्ट करतो. प्रत्येक पुरुषाचं एक स्वप्न असतं की आपल्या बायकोच्या कटकटी विसरायला लावणारी आणि आपल्या मनातलं ओळखणारी एक परी आपल्या आयुष्यात यावी. आजचा आपला पाहुणा आहे ना, तो हे स्वप्न निदान एका मालिकेच्या निमित्ताने तरी का होईना जगलाय. हा, तर आपण स्वागत करूया अतुल परचुरे यांचं. प्रेम मी करतो माझ्या दादरवर, शूटिंगला असतो हजर वेळेवर. उच्चार स्पष्ट, बॉडी सशक्त, पुलंचा भक्त मी असा. अतुल परचुरे, अतुल परचुरे. या तुम्हाला सगळेजण साहेब म्हणतात. सगळेजण नाही म्हणत, फक्त तू आणि विजय गेंगरे मला साहेब म्हणता आणि आजूबाजूच्या लोकांना तुम्ही म्हणायला लावता. बरेच कलाकारांना विचारलं जातं की तुमच्या घराण्यामध्ये ही अभिनयाची परंपरा होती का? तुझे पणजोबा, मला वाटतं प्रख्यात त्या काळाचे नटसम्राट गणपतराव बड असे तुझे पणजोबा. त्यानंतर तुझ्या घराण्यामध्ये कोणी अभिनयाशी फार निगडीत नव्हतं का? हा, अभिनयाशी निगडीत म्हटलं तर माझा एक मामा, तो सोलापूरला असताना लक्ष्मी विष्णू विलमध्ये स्नेहसंमेलन त्यांनी अनेक उत्तम नाटकात काम केलेलं आहे. आणि माझा दुसरा मामा धनंजय गोळे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनीसुद्धा नाटकात काम केलेलं आहे. पण ह्या दोघांनी प्रोफेशनली नाटकात काम नाही केलं. दुसरा माझा मामेभाऊ ज्ञानेश लिमये, त्यालाही तू ओळखतोस, जो अर्थात माझ्याच पिढीचा आहे. तोही उत्तम नट आहे. त्यांनी तर उत्तम काम केलेलं आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. पण तोही मला वाटतं त्याच्या व्यवसायामुळे, नोकरीमुळे अभिनय करू शकला नाही. पण माझ्या आजोबांकडनं सुद्धा, म्हणजे माझ्या वडिलांकडनं सुद्धा नाटकाची थोडीफार परंपरा आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी आचार्य अत्रे थिएटर्ससाठी 2 फुल लेंथ नाटकं लिहिलेली आहेत. तर अशी परंपरा दोन्ही बाजूनी होती. पण प्रोफेशनली काम करणारा मला वाटतं मी पहिलाच, म्हणजे ज्यांनी दुसरं काहीच केलं नाही, फक्त नाटकात काम केलं आणि अभिनय केला, असं मी एकटाच असावं. आमच्या पिढीत असं म्हणायचं झालं तर तू सगळ्यात आम्हाला वरिष्ठ. पण आम्ही जेव्हा नुसते तिकडे फिरत होतो, कावळे काय करत होतो, तेव्हा तू व्यावसायिक नाटकातनं, बालरंगभूमीवरनं आणि चित्रपटनं काम करून मोकळा झाला होता. हां, म्हणजे गमतीची गोष्ट अशी आहे की मी पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम केलं, हां, नंतर सिनेमात काम केलं आणि नंतर नाटकात काम केलं. हो, म्हणजे असा आणि टेलिव्हिजनवर तर आपण गाजवलेलंच आहे संजय, तू आणि मी, त्यामुळे काय प्रश्नच नाही. पण शाळेत असताना, बालमोनमध्ये असताना किलबिलमध्ये बऱ्याच वेळेला काम केलं, 2-4दा. त्याच्यानंतर 6वीत असताना मला वाटतं व्ही शांताराम यांच्या हिंदी चित्रपटाची एक ऑडिशनसाठी जाहिरात आली होती पेपरमध्ये. तर तिथे मी गेलो, तिथे मला सिलेक्ट केलं. मग मी ते हिंदी सिनेमात काम केलं आणि मग आंतरशालेय नाट्यस्पर्धा, मग बजरबट्टू, मग शहजादा नावाचं एक व्यावसायिक नाटक केलं मी 9वीत असताना. दिलीप कोल्हटकरचे ते दिग्दर्शक होते आणि नाना पाटेकरांनी काम केलं होतं त्याच्यात. मग काय दुसरं काही केलंच नाही, कारण कॉलेजमध्ये 11वीत रुपारेला आलो आणि तुमची भेट झाली. त्याच्यानंतर दुसरं काही करण्याचा प्रश्नच नव्हता. कानाला खडा सुरुवातीलाच लावला होता की अभ्यास हा आपला प्रांत नाही, त्यामुळे त्या दिशेला जायचं नाही. आणि मग घरच्याने तुझ्या बाबतीत काय कानाला खडा लावला होता? कानाला खडा म्हणजे आमच्याकडे काय माहिती का संजय, आमच्याकडे कानाला खडे भरपूर लावलेत.
पण अजून तो गमच नाही सापडला जो खडा चिकटून राहील. म्हणजे जो ना माझ्या घरच्यांचा सापडला ना माझ्या सापडलाय, तो कानाला खडा लावलेला नेमका पडतो. परंतु तुझे घरचे तू नट व्हावास, कलावंत व्हावास यासाठी खूप काळजी घ्यायची. कारण मला जर माहिती असेल तर तुला पहिल्यापासूनच, म्हणजे तू अगदी लहान होतास तेव्हापासूनच तुझ्या सगळ्या सवयी या मोठ्या नटाच्या होत्या. म्हणजे गरम गरम किती वाजता गेलं तरी जेवण पाहिजे, तर तुझी आई त्यासाठी रात्री बेरात्री उठून तुला गरम गरम अन्न द्यायची. हे खरं आहे की नाही? अगदी खरं, अगदी खरं. म्हणजे मला लहानपणापासून खाण्याची आवड आणि त्यातल्या बाहेरच्या खाण्याची जास्त आवड. घरी नॉनव्हेज बनायचं नाही, म्हणजे बाहेर खावंसं वाटायचं. तर घरी येण्याचं आणि घरी येऊन जेवण्याचं काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे, म्हणून आई मला नेहमी सांगायची, तू निघालास म्हणजे समजा गडकरीला प्रयोग असेल तर गडकरीला 12ला प्रयोग संपला की तू मला एक फोन कर, म्हणजे तू 1 वाजता येणारा अंदाजाने मी गरम जेवण करून तुम्हाला ठेवीन, त्यानिमित्ताने तरी घरी येऊन जेवशील, म्हणून आई करायची ते. पण अर्थात त्यांनी मला कधीच डिस्करेज केलं नाही या क्षेत्रात येण्याबद्दल किंवा काहीतरी. पण जी प्रत्येक मध्यमवर्गीय आईवडिलांची अपेक्षा असते की ग्रॅज्युएट व्हावं, कुठेतरी नोकरी करावी, तर ती अपेक्षा तर पूर्ण केली मी. काय करणार, म्हणजे दैववशात मी ग्रॅज्युएट पण झालो, काही वर्ष नोकरी पण केली. ती नोकरी सोडावी लागली मस्तपैकी. त्यामुळे तो खडाच कानाला लावला होता की मी नोकरी करणार नाही परत. पण मी पाहिलेलं आहे म्हणजे, आणि आता बऱ्याच लोकांच्या माहितीसाठी तू ते सांगावंस की तू बँकेमध्ये असताना आतमध्ये बसणं तुझं काम होतं आणि सगळ्या वेळेवर तिथे करणं अपेक्षित होतं. तर तू बँकेच्या बाहेर एक ज्याला आपण समांतर बँक चालवायचं, ती कशी चालवायचं? समांतर बँक चालवायचं म्हणजे एकदा मी बँकेत नोकरी करायला लागलो तेव्हा आपल्या सगळ्या मित्रांनी तिथे अकाउंट उघडली. काय आपलाच मित्र आहे, जरा काहीतरी त्यानिमित्ताने गप्पा मारू, तर रोज सकाळी सगळेजण गप्पा पण मारायला यायचे. तर एकदा गप्पा मारत बँकेच्या बाहेर उभं होतो, तर एक मित्र आला ज्याला 2000 रुपये बँकेतनं काढायचे होते, विड्रॉ करायचे होते, आणि त्याच वेळेला एक दुसरा मित्र आला ज्याला 2000 रुपये बँकेत भरायचे होते. तर मी म्हटलं हे सगळं परत आतमध्ये जायचं, यांना त्रास, आपला चहा पितोय, चांगला टाइमपास करतोय. तुम्ही म्हटलं हे 2000 रुपये दे, हे तू घे, तुझा चेक मला दे, मी भरतो बँकेत आतमध्ये. पण मी तुला खरं सांगतो, त्या बँकेत मला इतकी काही चांगली माणसं भेटली की मी अक्षरशः सांगितलेल्या कागदावर त्यांनी डोळे झाकून सही केली. पण काही सॉलिड माणसं पण भेटली. माझ्या एका ब्रांचला एक मॅनेजर बदलून आले, त्यांनी मला बोलवून सांगितलं, परचुरे मला फार आनंद आहे काल तुमचं नाटक पाहिलं, पण आता एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता मी इथे मॅनेजर आहे, आपल्या बँकेत सुटण्याची वेळ 3:35 आहे, तर उद्यापासून मी तुम्हाला 3:34ला सुद्धा सोडणार नाही. माझा सल्ला असा आहे की तुम्ही बदली घ्या, कारण इथनं तुम्हाला मी सोडणार नाही. सगळे विश्वास नाही बसणार, 3:45ला ब्रांच सुटायची, म्हणजे 3:35ला मी 4:15चा ठाण्याचा वगैरे प्रयोग केलेला आहे स्कूटरवरनं जाऊन. म्हणजे काय दुसरा पर्याय नाही, नोकरी तर अशी सोडू शकत नाही, त्यामुळे नोकरी तर करायलाच पाहिजे. आणि त्यांनी इतका अतिशय चांगली माणसं मला भेटली, मी खरंच सांगतो, इतकी चांगली माणसं मला भेटली. पण त्याच्याबरोबर 1-2 जे खट भेटले ना ते सॉलिड होते, म्हणजे ते मला पुरून उरले. म्हणजे त्यांनी मला नोकरी सोडायलाच लावली. मी नोकरी कशी सोडली तर गंमत म्हणजे मी लोनसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, काहीतरी 5 वर्ष झाल्यावर लोनसाठी ॲप्लिकेशन करतं. तर मी हाऊसिंग लोनसाठी अप्लाय केलं, आणि साधारण हाऊसिंग लोन स्टाफ म्हटल्यावर 8-10 दिवसात तुम्हाला मिळतं. 2-1 महिने झाले लोनच मिळेना. करायचं काय जायला, म्हणून मी म्हटलं ज्यांना आता कोण जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटूया. तर त्यांना जाऊन मी भेटलो. म्हटलं अहो मी बिल्डरला शब्द दिला, बरं आपली काय परिस्थिती अशी नाही की तुम्ही नाही लोन दिलं तरी आमचे पैसे जातील, त्याच्यावर सगळं अवलंबून, त्याच्यावर सगळे मनोरे रचलेले. तर मी त्यांना जाऊन भेटलो की असं आहे की चेक लोनचा कधी मिळेल. ते म्हटलं अहो तुम्ही रेग्युलर येत नाही, तर कंडिशन अशी आहे की तुम्ही उद्यापासून रोज या, 6 महिने एकही दिवस रजा नाही घेतली तर तुम्हाला कर्ज मिळेल. ते शक्यच नव्हतं. मी म्हटलं मग कस्टमर रेटनी द्या, मी माझे पेपर्स आणून देतो, त्या रेटनी द्या. तर ते म्हटले तुम्ही स्टाफ आहात, कस्टमर रेटनी कसं देणार तुम्हाला. तुम्ही म्हटलं 1 मिनटं द्या मला. मी बाहेर आलो आणि मी सोनियाला फोन केला, म्हटलं सोनिया नोकरी सोडू. तुम्ही सोड की. मी आलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं मी आत्ता राजीनामा दिला तर मी आय सीज टू बी अ स्टाफ, तर मला कस्टमर रेटनी द्याल का. ते म्हटले हो देतो की. त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं परचुरेंच्या लेटरवरती डेट घाला आजची आणि त्यांना सँक्शन लेटर देऊन टाका. ते लेटर तयार होतं, सगळं तयार होतं, फक्त मी राजीनामा द्यायची एक तो दिवस होता माझा. पण ठीक आहे, माझं काही नुकसान झालं नाही, उत्तम झालं. बरं, नाटकाने तुला नाव दिलं, स्थैर्य दिलं, आणि संसारात अगदी या कुटुंबात वाढही झाली ना. कुठलं नाटक ते? तुझं आहे तुझंपाशी. बरं. म्हणजे पुलंच्या 75ला जेव्हा साहित्य संघातर्फे तुझं आहे तुझंपाशीचा प्रयोग करायचं ठरलं, तेव्हा जयंत सावरकरांनी तो प्रयोग डिरेक्ट केला होता. तर मी आणि सोनियानी त्यात श्याम आणि गीताचं काम केलं होतं. ते लिहिलेलं नाटक इतकं सुंदर आहे की तुम्ही प्रेमात पडला नाहीत तर नवल आहे. आणि त्यावेळेला सगळं जळून येतात ग्रह तसे जुळून आले होते, आणि आम्ही इनेविटेबल जे व्हायचं ते झालं. आणि आम्ही
पण लग्न मग आधी करायचं. तुम्ही एका नाटकात काम करत होतात ना? नाही, त्याच्यानंतर एका नाटकात काम करत होतो. बरं बरं. त्याच्या आधी मी आणि सोनी यांनी एकच प्रयोग केला होता, ज्यात तूही होतास. आम्ही जगतो बेफाम मध्ये एकदा रिप्लेसमेंट. त्याच्यात प्रेमात वगैरे काय पडणार ते काही शक्य, अरे आपली पण वाक्य आठवत नव्हती. एकमेकांकडे एकमेकांकडे बघून वाक्य बोलायची वेळ होती ते. शक्यच नव्हती. तर त्यावेळेला ते झालं. आणि मुख्य म्हणजे पु ल आणि सुनीताबाई, हे तर तुला खूपच आवडेल की मुद्दामून ते नाटक बघायला आल्या. याचं कारण असं होतं, सुनीताबाईंना मी विचारलं तुम्ही नाटक बघायला आलात, मला फार आनंद झाला. त्या म्हणाल्या अरे काय आहे, बरेच दिवसांनी त्या वयाची माणसं ते रोल करतात म्हणून मी बघायला आलो. कारण साधारण 50-55 वर्षाचा श्याम, जो इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे, म्हणजे साधारण तो 27 वर्ष नापास झालेला श्याम आहे. असं बघायची लोकांना सवय झाली होती. त्या वयाचा श्याम खूप दिवसांनी होत होता. त्यामुळे पु ल आणि सुनीताबाई मुद्दामून बघायला आले होते. मला अगदी आठवत आहे. मला हे प्रत्येकाला प्रश्न असतो की तुमचं एका नाटकात तुम्ही काम करत होतात, मग कोणी कोणाला प्रपोज केलं? कोणीच कोणाला प्रपोज नाही केलं. मग असं कसं लग्न झालं? खरं तर आता काय माहीत नाही. म्हणजे सोनिया पण तुला तेच सांगेल की ती सांगेल. तिला विचार, म्हणजे तिला काही माहीत असेल तर तिला बोलाव. आमच्या इकडे अशी पद्धत आहे की आपल्या आवडत्या व्यक्तीला हाक मारली की ती येते. कुठून येते, कशी येते माहीत नाही. सोनिया, विषय असं चालला होता की तुमची भेट कधी झाली, त्याच्यावर ते सगळा किस्सा कळला. कोणी कोणाला प्रपोज केलं, त्याच्यावर तो म्हणाला कोणीच कोणाला नाही. म्हटलं असं कसं लग्न होऊ शकतं ना? पण हो, खरंच संजय, कोणीच कोणाला प्रपोज नाही केलं. आम्हाला असं कळत गेलं आतनं की बहुतेक आपणच दोघं एकमेकांना मॅच आहोत परफेक्ट. पण मी तुला हे सांगते की जेव्हा चाळ नावाची वाचाळवस्ती सिरियल होती टेलिव्हिजनला, तेव्हा मी शाळेत वगैरे असेल, 9वी-10वीत होते बहुतेक. पण तेव्हा मला असं होतं की अरे हा कसला गोड मुलगा आहे, एवढंच. आणि त्याच्यानंतर एकदम मला असं वाटलंच नाही की आम्ही कधी भेटू. आणि हो, हा म्हणतो तसं आम्ही जगतो बेफाममध्ये काहीच बोलणं नाही झालं. पण आम्ही त्याच दरम्यान एक सिनेमा पण केला होता, बेदर्दी नावाचा. तेव्हा आम्ही जामनगरला शूटिंगला गेलो होतो आणि तिथे आम्हाला काहीही काम नसायचं. दोघांना फारच कमी काम होतं. त्यामुळे आम्ही रोज फिरायला जायचो. आणि मग आम्ही रोज एकमेकांविषयी काहीतरी विचारायचो, तू काय करतेस, तू काय करतोस, अदरवाईज काय करतो. मग हा काय काय सांगायचा, हा खूप बोलायचा. आणि तेव्हा खरंच आम्हाला खूप काय काय बोलती बंद झाली त्याची, असं तुला वाटतं संजय? पण म्हणजे हां, नाही बोलती काय, आता तो मला बोलतो, पण तेव्हा तो खूप गप्पा मारायचा. मला असं वाटतं की त्याच्यातला व्यवस्थितपणा, त्याच्यातला वक्तशीरपणा, त्याच्यातली खाण्याची आवड, त्याची हुशारी, या सगळ्याच्या मी नकळत प्रेमात पडत गेले. आणि माझा बिनधास्तपणा, माझं नेमकं चुकीचं बोलणं, माझं चुकीची नावं घेणं, माझं खूप जोरात हसणं, माझं अव्यवस्थितपणा, ह्याच्यात तो प्रेमात पडला असावा. खरं. हां, म्हणजे तेव्हा सगळंच चांगलं वाटतं ना रे. हां, आता नाही वाटत. नाही म्हणजे, आणि आता तर चांगलं वाटून घ्यायलाच पाहिजे, त्यामुळे काय प्रश्न. मला अजूनही याचं सगळं म्हणजे चांगलं. पहिला दागिना घेताना अरे पिशवी पण येते त्याच्यावर असं वाटतं, नंतर दागिन्यावर पिशवी देतात, तसं होतं ना तसं. बरं, आता दागिन्याचा विषय निघाला. खडा, कानाला खडा काय त्याच्यापासून? आमचा पहिला सण काळा सण, म्हणजे आमचा काय संक्रांत पहिला सण होता. आणि मी खूप एक्साइट होऊन असं, मला काही आठवत नाही. काय कमाल आहे. कारण मी तेव्हाच कानाला खडा घेतला की ह्याला काहीच आपण आणायचं नाही. मी छान ह्याच्यासाठी एक काळा टी शर्ट आणि असं त्याला आवडेल असं मला वाटलं असं मी सगळं घेऊन आले. आणि अगदी सरप्राईज की आज काळा सण आहे अतुल, आणि जनरली मुलीला देतात, मुलांना काही देत नाही, त्यामुळे मी तुझ्यासाठी आणलं. अतुल म्हटलं अरे म्हणजे आवडला ना? तू म्हणला नाही आवडलाय मला. तर मला असं झालं की अरे तोंड देखलं तरी म्हण. पण एक्झॅक्टली मी ह्याच्याच प्रेमात पडले होते की तोंड देखलं तो काही, त्याचं जे पहिल्या दिवशी मत असतं तेच शेवट. पण कानाला खडा की मी ह्याच्यासाठी काहीही आणत नाही, कारण तू जीव काढून आणलंस तरी त्याला आवडत नाही म्हणजे नाही. पण बाकी ती करेक्ट आहे ना, म्हणजे तिचं समय सूचकता, प्रसंगावधान वगैरे प्रश्नच येत नाही. समय सूचकता, प्रसंगावधान ह्याच्यात तिने म्हणजे मास्टरी गाठली. म्हणजे मी जर का लिहून ठेवलं असतं ना आत्तापर्यंत, तर खूप साहित्य जमा झालं असतं ज्याचा महाराष्ट्राला खूप उपयोग झाला असता. काय आठवतंय त्यातलं तुला? किती म्हणजे काय सांगायचं तुला. एकदा ती लिफ्टच्या बाहेर पडून रिमोटनी लिफ्ट बंद करत होती. टेलिव्हिजनचा रिमोट तिच्या पर्समध्ये का होता मला माहीत नाही. नंतर एकदा शिवाजी पार्कला आम्ही गेलो होतो, जिमखान्यातनं बाहेर पडलो होतं, तिने त्या काय ऑटोमॅटिक चावीनी, आमची गाडी होती तेव्हा, ती गाडी उघडली आणि समोर जाऊन लॉक उघडलं, ती गाडी उघडेच ना. पुन्हा एकदा बेल दाबली, काय टॉय टॉय आवाज यायचा. आवाज तर येतोय पण गाडी का उघडत नाही, म्हणून तिने शेवटी गाडी तसं बघितलं काचेला डोकं लावून, तर आतमध्ये 2 माणसं बसली होती. आमची गाडी त्याच्या मागे होती.
अशा एकदा शॉप आपल्या त्या माहीमला कुठलं दुकान आहे, शॉप अँड स्टॉप का स्टॉप अँड शॉप, तर तिथे मी गेले का आमची सँटर होती तेव्हा, आणि म्हणजेच कानाला खडा तेव्हा मी लावला की आपण नीट बघितल्याशिवाय नाहीच असं काही करायचं. मी उतरले गाडीतनं, मी अतुलला म्हटलं एक मिनिटात मी आले, असं मी पटकन क्रॉस करून धावत गेले पलीकडे. मी काहीतरी घेतलं आणि धावत 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 आले, बसले गाडीत आणि म्हटलं हा चल. अरे बापरे सॉरी, वेगळ्याच माणसाच्या बाजूला बसले. अतुलला पण त्याच्या कामाच्या ठिकाणी फोन करायचं नाही असं मी कानाला खडा आत्ता लावलाय. कारण अतुलला शूटिंगच्या इथे जर मी फोन केला ना आणि अतुलचा हॅलो जर ऐकलात ना तुम्ही, तर मला नेहमी असं वाटतं मी त्याची एक फॅन आहे. मी त्याला फोन केला आहे, हॅलो अतुल सर, बोलता 1-2 मिनटं बोलू शकता का, असं करतो अतुल. हां हॅलो. याचं कारण असं आहे की तू समजा शूटिंगला आहेस, भले अगदी शॉर्टमध्ये नाही आहेस, पण काहीतरी डोक्यात चालू आहे, तू बसलाय, तू फोन आला, हॅलो, तू फोन उचल, हॅलो बोल, काही नाही सहज फोन केला. त्याच्यानंतर समोरच्या माणसाला तुला गोळी घालावीशी वाटेल की नाही, आत्ता शॉर्ट आहे का नाही, मग बोल की, अरे बोल की, म्हणजे बाकी फक्त शॉर्ट झालं की संपलं सगळं, बाकी काही नसतं. सोनिया तू इथे आलीस आणि आपले कानाला खडे सांगितलीस त्याबद्दल आभार. आणि इथे असं नसतं होतो. आपण पुढचा कार्यक्रम बघूया. अजून किती कानाला खडे आहेत. शिवाजी मंदिर झालं काय, किंवा सिनेमाचे वेगवेगळे चित्रीकरणाची ठिकाणं झाली काय, मालिकांचे स्टुडिओज काय, याबरोबर तुझ्या आयुष्यात शिवाजी पार्क आणि त्याचा कट्टा याला तितकंच स्थान आहे ना, जवळजवळ अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे पहिल्यापासून मी आयुष्यात ठरलं होतं की माझ्या पत्त्यात जे दादर मुंबई 28 आहे ते शेवटपर्यंत तसंच राहील. म्हणजे दादर मुंबई 28 बदलणार नाही, त्याबद्दल माझी चेष्टा हो, लोक काही बोलत, पण शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कच्या आजूबाजूचं जे सांस्कृतिक वातावरण आहे यांनी अगेन म्हणजे आयुष्य समृद्ध होण्यात त्याही गोष्टीचा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे लहानपणी आपण खूप चांगली नाटकं पाहिली, गणेशोत्सवात इतके कार्यक्रम पाहिले, मोठे मोठे लोक आजूबाजूला फिरताना पाहिले, याचा नाही म्हटलं तरी परिणाम होतो. चांगले क्रिकेटर्स पाहिले, चांगल्या मॅचेस पाहिल्या, या सगळ्या गोष्टी खूप परिणाम होतो. काय तुझ्या अभिनय एवढा दर्जा नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही 28 मध्ये नाही राहत, आम्ही 16त राहतो. तर अजून 2 मुंबई 16 चे मित्र सुने तुझे या. नमस्कार. बाबा बोर. प्रेक्षक तुम्ही बघितलं असेल की त्याची बायको आली तेव्हा जेवढा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला होता त्याच्या कैक पटीने जास्त, नाही 2 जण असतील पण तरी चौपट तरी आनंद होता. याचं अगदी खरं कारण आहे की एकतर जसं मराठी भाषेचे संस्कार आपण टिळक आगरकर आणि पु ल देशपांडे आणि या सगळ्या साहित्य झाले, तसं शिरीष कणेकरांच्या लिखाणाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आणि मी आयुष्यात विकत घेतलेलं पहिलं पुस्तक क्रिकेट वेद होतं. आणि अजितचं म्हणशील तर अजित पहिलं नाटक मी आंतरनाट्याचं जे केलं अनाहत, त्याचं दिग्दर्शक अजित होता. आणि मला आठवतं आहे की आपल्याला पहिल्या राऊंडला बक्षीसही मिळालं होतं. म्हणजे याला मला आणि शिल्पा नवलकरला हे प्रिलिमिनरी राऊंडला अभिनयाचं बक्षीस, म्हणजे याला दिग्दर्शकांना तरी आम्हाला दोघांना अभिनयाचं बक्षीस मिळालं. कणेकर साहेब, तुम्ही किती वर्ष परचुरेंना काय काय स्टेजेसमधनं पाहत आलाय? तुम्ही फार बारकाईने लोकांकडे बघता, वेगळ्या नजरेने बघता. मला एकदा त्यांनी हॉटेलात जेवण दिलं होतं माझ्या कुटुंबाला. काय आम्ही स्वतःहून कधी हॉटेलात जात नाही, कुणी नेलं तरच आम्ही जाणार. आणि अन्नावर तुटून पडणार ना, कारण पुन्हा योग कधी येईल काय माहिती आपल्याला. आम्ही गेलो, माझ्या मनामध्ये नुसतं थैथया नाचत होतं की आधी क्रॅब सूप, मग चिकन, मटण, काहीतरी तळलेलं फिश, पापलेट करी, 7-8 सॅलड्स, नंतर स्वीट डिश वगैरे सगळं भरगच्च येणार. प्रत्यक्ष काय आलं, चपात्यांची चळत, तूप न लावलेली, म्हणजे अनकॉम्प्लिकेटेड असं जेवण होतं. आणि चिकन. तूप नव्हतं त्याचं एवढं काय, बाकी काय नव्हतं त्याचं तुम्हाला का नाही वाटलं? तुपात खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असं आहे ना आपलं. ते कुठे तूप लावून देत नाहीत असं हॉटेल आधी शोधलं त्यांनी. कदाचित 2 दिवस आधी मला शंका आहे, त्या हॉटेलात गेले असतील आणि त्यांनी विचारलं चपाती तूप लावली चपाती केवढ्याला आणि बिन तुपाची केवढ्याला. हां, एक गुण मला सांगू द्या,
बदनामी करायला आलो असं नको म्हणायला ना कोणी, की हा माणूस नेहमी वडिलकीचा मान राखतो, कधी उलटून बोलत नाही. आणि मान राखताना हा विचार नाही करीत तो की या माणसाची स्वतःची काय लायकी आहे असं म्हणून मान नाही राखत. तो केवळ वडील आहे म्हणून मान राखतो. हे दुर्मिळ आहे, हे अतिशय दुर्मिळ आजकाल. हां, हे मित्र आणि गुरुजी. कानाला खडा ह्या कार्यक्रमाचं नाव आहे म्हणून सांगावं असं वाटतं की अतुलचं ते म्हणजे माझं पहिलं नाटक दिग्दर्शित केलेलं. संजय त्याच्यामध्ये होता, अतुलही होता. आणि तेव्हा एकदा कधीतरी रिहर्सलला, तेव्हा काय मी पण वयाने लहान 24-25 वर्षाचा होतो, अतुल तर त्याच्यापेक्षाही लहान. तर तेव्हा एक त्या काळातली ना एक असं फॅड किंवा आपल्याला वाटत असतं आपण दिग्दर्शक म्हणजे खूप शिस्त आणि मग असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे. तर माझ्या आठवणीप्रमाणे एकदा काहीतरी रिहर्सलला काहीतरी गमती चालल्या होत्या, अतुलने काही गमती केल्या आणि मला काहीतरी राग आला आणि तेव्हा मी त्याला भिंतीला टेकून उभं केलं होतं. आणि मी त्याला म्हटलं होतं की आता अख्खी रिहर्सल संपेपर्यंत तू भिंतीला टेकून उभा राहा. म्हणजे शाळेत करतात तसं लहान मुलं. तसं हां, तसं रिहर्सलला. ती आठवण मला आत्ता आली आणि मला आता ह्या क्षणी इथे सांगावं असं वाटतं की ती गोष्ट मी चुकीची केली. अशा गोष्टी करायला नकोत. आणि त्या बाबतीत मी कानाला खडा लावू इच्छितो, कारण अतुल इतका चांगला नट तेव्हाही होता, आत्ताही आहे. तर अशा कलाकाराला अशा प्रकारे वागू नये. आणि ह्या निमित्ताने हे सांगायचं, उद्या कधीतरी तू काहीतरी दिग्दर्शित वगैरे करायला लागलास काही, तू असं करू तर नको, तू असं कुणाचं काही करू नकोस, असं एक कानाला खडा लावून घ्या असं मला वाटतं. तरीच बुरे साहेब, तरी जर तुमचा फोन आला ना की अजूनही तो भिंतीला टेकून उभा राहतो फोनवर बोलतो, ते होतं तिकडं आहे त्याचं मूळ. अच्छा अच्छा. आणि दुसरं असं की तो इतर मित्रांची फार काळजी करत असतो, की म्हणजे आता माझं नाटक आलं तर अजितचं हे नाटक चालेल की नाही, किती पैसे त्याला मिळतील की नाही, त्याचे पैसे जातील का, दुसऱ्या कलाकाराला काय होतंय, त्याचे पैसे त्याला मिळालेत की नाही, अशा पद्धतीची काळजी अतुल जाता करू नकोस. तुला जे आवडेल ते कर. असा कानाला खडा लाव की आता तू अत्यंत चांगलं आयुष्य जगलेलं आहेस, याच्या पुढचं आयुष्य अजूनही छान तुझं जगावं ह्या दृष्टिकोनातनं तू फक्त स्वतःची कला तुझ्या पद्धतीने, तू त्या पैशांचा विचार करणं सोडून दे. तू स्वतःच्या कलेचा विचार ते करणे त्यांच्या उत्तम त्यांच्या करशील. पद्धतीने जगत राहतील का? हां, असं मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं. हे तुमचे मित्र कट्ट्यावरचे, हे मित्र कम दिग्दर्शक, हे मित्र कम चाहते, तुम्ही त्यांचे चाहते, आणि हे तर प्रत्यक्ष तुमचे गुरु. नमस्कार परचोरे साहेब, मी विजय केंकरे. अतुलच्या बाबतीमध्ये सगळ्यात एका गोष्टीची गंमत येते, म्हणजे अतुलला कला किंवा साहित्य क्षेत्रात जे काही माणसं आवडत नाहीत किंवा कलाकृती आवडत नाहीत याची साधारण कल्पना येते अतुलच्या प्रतिक्रिया देण्यावरून. मग आम्ही काय करतो की अतुल असला की आसपास नेमका तो आणि त्याच्याशी संबंधित विषय काढायचा की अतुलचा व्हॉल्यूम आणि पिच दोन्ही वाढायला लागतं आणि हे 4 चौघात करायचं गंमत. आणि तो वाढायला लागला की आपण ते एन्जॉय करायचं. आणि प्रत्येक वेळेस अतुल असं म्हणतो की कानाला खडा, तुम्ही असं ना, मलाही माहिती असं तुम्ही मुद्दाम हे विषय काढता आणि मी चिडलो की ते तुम्ही एन्जॉय करता, कानाला खडा असं म्हणतो. पण प्रत्येक वेळेस तो क्रीज सोडून बाहेर येतो आमच्या फ्लाईटला आणि तो बळी पडतो. आणि दुसरी अतुलच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे अतुल परचुरे याचं मराठी इतकं उत्तम आहे. अतुल परचुरे आपल्याकडच्या अशा काही अभिनेत्यांपैकी आहे जो अत्यंत उत्कृष्ट मराठी बोलतो. त्यामुळे अतुलच्या बाबतीमध्ये कुठचंही, अतुलने मराठीतलं काही उच्चारण सांगितलं किंवा मराठी भाषेबद्दलचा कुठलाही रेफरन्स दिला तर आपणही तो प्रमाण मानायचा. कानाला खडा, अतुलला विरोध करायचा नाही या बाबतीत. बरं, हे तुमचे गुरु, यांच्यावर तुम्ही किती नाटकं केली? विजय बरोबर मी तशा अर्थी व्यावसायिक? नवीन एकच नाटक, व्यावसायिक? एक नाटक केलं, वा गुरु नावाचं. पण मला असं वाटतं की मी खूप नाटकं नाही केले, पण वा गुरु हे जे नाटक केलं ते माझ्या आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं नाटक होतं. म्हणजे फार गंमत आली मला त्या नाटकात काम करण्याची. प्रभावकर होते ते. आणि मुख्य म्हणजे एखाद्या नाटकात आपण अभिनय करायचा नसतो हे मला त्या नाटकाने शिकवलं. फार उत्कृष्ट नाटक लिहिलं होतं चंद्रशेखर फणसळकरनी, विजयनी छान बसवलं होतं. आणि त्याचा पहिला प्रयोग आम्ही झुरिकला केला होता, स्वित्झर्लंडमध्ये. आणि प्रभावळकरांचं अप्रतिम काम होतं त्यातलं. बरं, नामदेव म्हणायच्या बाबतीत एक तुझा कानाला खडा आहे ना काहीतरी. मुद्दा असा की जेव्हा तुम्ही 220 प्रयोग करता तेव्हा पुढचे 5 प्रयोग ॲडजस्ट करायला लागावेत, म्हणून निर्मात्याने तुम्हाला काढावं का निर्मात्याने तुम्हाला ॲडजस्ट करावं हा प्रश्न आहे. आणि निर्मात्याने तुम्हाला ॲडजस्ट करावं याचं कारण 220 प्रयोग तुम्ही त्याच्यासाठी केलेले असता. आपली काहीतरी कामं सोडून हे करून. आपल्याकडे तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही 20 प्रयोग, तुम्ही 100 प्रयोग नीट करा,
तुमच्याबद्दल कौतुकोद्गार कोणी काढणार नाही, एक केला नाही तर फक्त त्याच्याबद्दल बोलतील. नुकसान माझं नाही झालं, नुकसान त्या नाटकाचं झालं. माझं अतिशय आवडतं नाटक होतं. आणि किती दिवसाचा प्रश्न होता? 20 दिवस. मी अमेरिकेला जाणार होतो. 20 दिवस. त्यात मला त्या निर्मात्यांनी खोटं सांगितलं की माझ्याकडे 5 कॉन्ट्रॅक्ट शो आहेत, त्यातला एकही कॉन्ट्रॅक्ट शो नव्हता. 1 का 2 प्रयोग झाले. निर्माता धादांत खोटं बोलला. म्हणून मी कानाला खडा लावला, मी मराठी नाटकच करत नाही. अजून एक तुमचे मित्र, तुमच्या कोणाच्या तरी एकाच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने तुमचा एकाच दिवशी जन्म झालाय. मला धडधडायला लागले. आणि कोण आहे प्रश्नच येत नाही. धडधडायला लागले मला. सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा, त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवशी येतो, 30 नोव्हेंबर. आजपर्यंत आयुष्यात त्यांनी मला कधीही त्या वाढदिवसाला विश केलं म्हणून मी पण नाही करत. कारण तो ज्युनियर आहे, त्यांनी मला करायला पाहिजे, तर मी करीन. त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला की जोपर्यंत अतुल मला वाढदिवसाला विश करत नाही तोपर्यंत मीही त्याला करणार नाही. कारण आयुष्यात आम्ही दोघांनी मिळून फक्त एकच नाटक एकत्र केलं. रादर त्यांनी माझ्याबरोबर एक नाटक केलं, वासूची सासू. तर वासूची सासू करताना त्यात दिलीप प्रभाळकर पण होतो. तर आम्ही नॅचरली सिनियर लोक होतो, तर प्रोड्युसर आम्हाला जरा वेगळी ट्रीटमेंट द्यायचा. म्हणजे पुण्याला जाताना डेक्कन क्वीननी पाठवायचा किंवा लांब कुठे असेल तर फ्लाईटनी पाठवायचा. मग मी आल्यानंतर दुसऱ्या प्रयोगाला अतुलकडे वर्णनं करायला द्यायची की काय डेक्कन क्वीनचं ऑमलेट होतं, काय ट्रीटमेंट होती, काय एअरोस्टेज होती वगैरे वगैरे. अतुलने एक दिवशी ऐकून घेतलं आणि वैतागून म्हणाला की येतील येतील, माझे दिवस पण येतील. आणि खरोखर तुझे दिवस आले. अतुलचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यासारखा मराठी बोलणारा आज मराठी रंगभूमीवर कोणी नाही आहे. इतका स्वच्छ आणि स्पष्ट उच्चाराने मराठी बोलतो. वा. त्यांनी पु ल देशपांडेंना इतकं आत्मसात केलं आहे की तो पु ल देशपांडेंचे जे कार्यक्रम करतो, जेवढे पैसे कमवतो तेवढे पुलंनी त्यांच्या साहित्यावर पण आयुष्यात कमवले. काय माणूस. मुलांना नाही पण अँगल कोणी देऊ शकतो. आवीला पुढच्या वर्षी नक्की मी विश करीन. मी कानाला खडा आहे बाबतीत. जर कमी केलं नसेल तर मला खरंच. पण आणि आवी एवढा प्रेमाने बोलतो, एवढा मी कधीच आपण वयाने तो मोठा आहे मान्य केलं, हे खूप झालं. पण त्यांनी डिवचलं तुला त्या काळात आणि तू सांगितलं येतील येतील. अरे पण ते तुम्ही आजही करताय. मी अजूनही शिकलेलं नाही त्यातनं. त्यावेळेला तर मी 18 वर्षाचा होतो, 20 वर्षाचा होतो. एकटा आवी नव्हता, दिलीप प्रभावळकर होते. आणि प्रभावळकर कसं हँडल देऊ शकतात किंवा चिमटे काढू शकतात ते आपल्याला माहीत नाही का. प्रभावळकर साधे आहेत ना एकदम. खूप साधे आहेत. माझं खूप भाग्य आहे की मी त्यांच्याबरोबर जवळजवळ 1200 प्रयोगात एकत्र काम केलं आहे. आणि आम्हाला आता हा कानाला खडाचा भाग नाही आहे, पण असा कोस्टर कायम मिळावा अशी मी अपेक्षा करेन. प्रश्नच येत नाही. कानाला खडा मी लावलाय संजय नार्वेकरच्या बाबतीत. संजय नार्वेकरच्या बाबतीत कानाला खडा म्हणजे संजय आपणच नाटक करत होतो, आम्ही जगतो बेफाम. त्या नाटकाच्या रिहर्सलला जात असताना काहीतरी विषय निघाला. संजय माझ्या मागे बसला होता, मी स्कूटर चालवत होतो. हाजी अलीच्या भर रस्त्यात मी संजयला म्हटलं, संजय हा रस्ता आपल्याला माहितीच आहे रे. त्याच्यावर संजय म्हणाला, रस्ता माहितीच आहे मग चालव. असं म्हणून त्यांनी दोन्ही हातांनी माझे डोळे झाकले. भर ट्रॅफिकमध्ये त्यांनी माझे डोळे झाकले आणि आता म्हणला चालव. मी ओरडत होतो, ट्रॅफिक चालू होता. संजय अरे डोळे बरं कुठला हात सोडून मी डोळे सोडवू त्याचे. हा मागे बसून मजा करतोय, खुश होतोय. डोळे झाकले होते त्यांनी भर ट्रॅफिकमध्ये. संजय नार्वेकरच्या बाबतीत कानाला खडा. हे तर काय वेगळं होतं. अरे म्हणजे हा अक्षरशः आम्ही एकदा ट्रेननी चाललो होतो कुठेतरी. संजय नार्वेकर माझ्या समोर बसला होता. आम्ही आणि संजयच्या बाजूला होतो. संजयच्या बाजूला एक माणूस बसला होता आणि नार्वेकर अख्खं स्टेशन टू स्टेशन त्या माणसाला असा घाबरवत होता. आणि तो सारखा माणूस पाय काढून घ्यायचा आणि संजय असा स्वतःला मारत होता. हे अख्खं 2 स्टेशनच्या मध्ये चालू होतं. अजून एक तुमचा स्नेही मित्र सखा, तो स्वतःला तुमचा गुरु समजतो किंवा शिष्य समजतो, ते अजून क्लिअर व्हायचंय. ते काय म्हणतात बघा. हाय अतुल, मी आनंद इंगळे, अतुल परचुरे यांचा एक नम्र मित्र आहे मी. परचुरे, तुमच्या बाबतीत कानाला खडा असं जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की आपण बऱ्याच वेळेला परदेश दौरे एकत्र केलेले आहेत. तर तुमच्या बाबतीतला कानाला खडा असा आहे की तुमच्याबरोबर खरेदीला यायचं नाही. कारण तुम्ही
खरेदी करताना तुम्ही म्हणतो ही आदरयुक्त भीती आहे मला त्यांच्याबद्दल, त्यामुळे मी म्हणतो आहे. आणि अतुल 10,000 गोष्टी बघतो, 10 गोष्टी घेतो आणि काउंटरवर जाईपर्यंत एकच गोष्ट घेतो, त्यातल्या 9 गोष्टी पुन्हा ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही तिकडे जातो आणि म्हणतो की अरे ते काल राहिलेलं बरं होतं ते घेऊया. तर अतुलचं खरेदीमध्ये इतका वेळ त्याचं ठरत नाही की कदाचित आम्ही जर त्याच्याबरोबर जायचं सोडून दुसरीकडे कुठे फिरायला गेलो तर मला असं वाटतं की एखादा छोटासा देशही फिरून होईल आमचा, एवढ्या अतुलची खरेदी चाललेली असते. त्यामुळे त्या बाबतीत एक अतुलच्या बाबतीत कानाला खडा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अतुलला उत्तम जेवण्याची म्हणजे उत्तम चवीची छान जाण आहे. तेव्हा अतुल परचुरे जर का म्हणाला की ह्या ठिकाणी इथे जाऊन खायचं आहे किंवा हे खायचं आहे तर कानाला खडा, त्याला विरोध करायचा नाही, ते उत्तमच असतं. अनेक अशी हॉटेल्स आहेत की जिथे आम्हाला सारखं असं वाटत राहतं की हे फार भारी आहे, इथे फार उत्कृष्ट सांबार मिळतं वगैरे. पुण्याचं एक फार फेमस हॉटेल आहे. पण अतुलच्या बाबतीत हा कानाला खडा की त्याच्यासमोर हे बोलायचं नाही, कारण त्याला खरोखरीचं उत्तम खाणं कुठे आहे आणि कुठे मिळतं ते कळतं. बोला काय म्हणायचं याच्यावर? अरे अंड्या म्हणजे जगद्गुरू आहे. पण खरं सांगतो, अंड्याचं काम मला जाम आवडतं. म्हणजे अंड्या ज्या पद्धतीचं काम करतो, ज्या पद्धतीचं जर टायमिंग आहे, ज्या पद्धतीचं विनोदी किंवा गंभीर दोन्ही कामं तो करू शकतो, मला खूप आवडतं. आणि अंड्याबरोबर मी आत्ता ते आम्ही आणि आमचे बाप आम्ही नाटक करतोय ते करायला फार गंमत येते. मग असे काही नट असतात ना की ज्यांच्याबरोबर तुम्हाला नाटक करावं असं वाटतं, स्टेज शेअर करावं असं वाटतं. आनंद त्यापैकी एक आहे. एक मी बघितलं की तू ज्यांच्याबरोबर काम करतोस त्यांच्या सहकलाकारांच्या मनावरती, त्यांच्या मनःपटलावरती तुझी प्रतिमा ठसठशीतपणे उमटते. म्हणजे आता तुझ्या जागो मन प्यारेमध्ये तुझी जिनीचं काम करणारी तिची पण तिच्या मनावर पण तुझी प्रतिमा ठसलेली आहे. हो का? बघूया ना आपण काय म्हणते. हाय अतुलबद्दल सांगायचं असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना माहिती आहे की अतुल किती मोठा फूडी आहे आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी खायला खूप आवडतात आणि मनापासून आवडतात. सो जागो मोहन प्यारेच्या सेटवर त्याचं नेहमी असं असायचं की नाही आजपासून मी डाएट करणार आहे, आजपासून मी डाएट करणार. मग सकाळी ब्रेकफास्टला उकडलेली अंडी, मग संध्याकाळीसुद्धा जेव्हा नाश्ता ब्रेक व्हायचा आमचा तेव्हासुद्धा अशी उकडलेली अंडी किंवा ओट्स वगैरे असं खायचा. तर 1-2 दिवस असं त्याचं चालायचं. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्याला समोसा यायचा तेव्हा अतुलला काही कंट्रोल नाही व्हायचं. आणि मग त्याचं असं की आज एक खातो, उद्यापासून डाएट करतो परत. त्यामुळे अतुल, मला असं वाटतं की तू कानाला खडा लावला पाहिजेस की यापुढे मी डाएट करणार नाही. डाएट करणार नाही आहे महत्त्वाचं. ते भानगडीतच पडायचं नाही. तू एक भूमिका पुलंची केलीस आणि तुझ्या भाषेमध्ये काम केलंस. करेक्ट. त्यावेळेला काय तुझा परिचय झाला जुजबी, पण व्यक्तिवल्लीच्या वेळेला तो परिचय फारच चांगला झाला, दृढ झाला होता. त्यांच्या सहवासाने आल्यानंतर काय तुला वाटलं? की मुख्य म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्म आले असं वाटलं जेव्हा त्यांना मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा. आणि का आपण त्यांचे भक्तच होतो, त्यांची पुस्तकं पाठ होती. आणि व्यक्तिनिवल्ली नाटक जेव्हा 1995 साली होणार असं पेपरमध्ये वाचलं तेव्हा अर्थातच त्या नाटकाचा आपण एक भाग असावा असं वाटलं होतं. पण मला पुलंची भूमिका माझ्या वाटेल येईल हे कधी स्वप्नातही नव्हतं, कारण खूप मोठमोठ्या लोकांची नावं जेव्हा ऐकत होतो. तर तुझपाशी नाटक केल्याचाच तो मला त्यांनी काय म्हणतो आशीर्वाद दिला असावा असं मला वाटतं. कारण नुकतंच त्यांनी नाटक पाहिलं होतं माझं आणि त्यांच्याकडनं या नावाला होकार मिळणं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं होतं. म्हणजे सुधीर भट जेव्हा कौतुकाने त्यांच्याकडे गेलं की अतुल परचुरेला घेऊया, तेव्हा ते हो म्हणाले की हां हरकत नाही. याच्यातच मला वाटतं की मला सगळ्यात मोठी पावती मिळाली. आणि पुलंच्या समोर पुलं साकार करायला मिळाले तेच माझं भाग्य होतं की त्यांच्यासमोर पुलं साकार करायला मिळणं. आणि इतकी वर्ष झाली, आज 95 सालानंतर आज आपण 2018ला आलो आहे, पण पटकन कोणीतरी पुलं अशी जेव्हा आपल्याला हाक मारतं की आम्हाला आमच्यासाठी पुलं तुम्ही जात, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कॉम्प्लिमेंट आयुष्यात काय असू शकतं. कारण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ते होतं. म्हणजे लोकांनी जेवढं त्यांच्यावर प्रेम केलं तेवढं मला वाटत नाही कुठल्या साहित्यिकावर किंवा कोणावरही केलं असेल. आणि ती भूमिका मला खरंच जगायला मिळाली आणि ती समोर बसून त्यांनी पाहिली 2दा किंवा 3दा, याचा मला भयंकर आनंद होतो. अतुल, या व्यवसायामध्ये असंख्य चाहते असतील तुझे, काही मित्र असतील, काही चाहते आणि मित्र असतील. राज ठाकरे हा तुझा चाहता आधी का मित्र आधी? खरं सांगायचं तर चाहता आधी आणि मित्र नंतर. बरं. म्हणजे चाहता असं नाही, पण राज नेहमी सांगतो
की आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा हा बजरबट्टू करून असा असा चालत यायचा आणि आम्ही त्याच्याकडे बघत राहायचो, अतुल परचुरे वगैरे. त्यामुळे राज आधी माझं नाटक बघितलेलं होतं आणि त्यानंतर ऑफकोर्स म्हणजे त्याच दरम्यान मित्रही झाला. पण मित्र झाला तो म्हणजे आत्तापर्यंत तसाच मित्र राहिला. म्हणजे त्याचा तो कितीही राजकीय मोठा नेता झाला तरी त्या मैत्रीत कधी अंतर आलं नाही. त्या आणि तरी पण अशा मैत्रीत एखादा कानाला खडा असतोच ना. कानाला खडा म्हणजे त्याला सांगायचं काही नाही, विशेषतः जेवणाची ऑर्डर देताना. म्हणजे समजा आपण 4 लोक बसलोय, त्याच्यावर तो ऑर्डर देतो 12 सँडविचेस, 12 बर्गर्स, 12 आणि काहीतरी असं. म्हणजे तुम्ही असता त्याच्या 3 पटीत ऑर्डर ती जाते. तर आम्हाला नेहमी म्हणजे आपल्यालाही कित्येक वेळेला आपण हसायचो किंवा इकडे तिकडे बघायचो, त्यावर तो चिडायचा. पण नंतर कालांतराने असं लक्षात आलं की तो त्या समोर दिसणाऱ्या लोकांसाठीच मागवतो असं नाही, तर त्याचा पॅराफर्निलिया जो सगळा असतो त्या सगळ्या लोकांचा विचार करून तो ती ऑर्डर देतो. आणि ते अन्न कधी फुकट जात नाही, कारण ते खाणारे बरेच लोक असतात जे मला माहीत नसतात किंवा तुला माहीत नसतात, पण ते त्याला माहीत असतं. तो बरोबरीच्या सगळ्या लोकांची काळजी करणारा म्हणून, म्हणजे तो जे खाईल तेच बरोबरीचे सगळे लोक खातात असं त्याचं एकूण हे आहे. त्यामुळे तो कानाला खडा आहे की त्याच्या बाबतीत त्याला कधी सांगायचं नाही की. तरी पण एक चाहत्यांमधला एक चाहता जरी असं म्हटलं तरी एक काय वेगळा गुण असा सांगशील जो चटकन तुझ्या लक्षात आला? वेगळा गुण म्हणजे त्याला तू एकदा मित्र म्हटला ना की मित्रांच्या सगळ्या आवडीनिवडीही लक्षात ठेवणं हे तो त्याचं कर्तव्य समजतो. म्हणजे तो कधीही जेवायला बसला आणि समोर मासे दिसले तर तो मला फोन करतो की मासे आहेत खायला ये. किंवा तू समजा त्याच्याबरोबर म्हणजे आता तू समजा तुझी एखादी आवड आहे की तुला एखादं विविक्षित ड्रिंक लागतं प्यायला किंवा काहीतरी खायला असं विवक्षित लागतं, तर तो पुढच्या वेळेला जेव्हा तुला बोलवेल ना, तुला समजा पियुष आवडतं तर तो पियुष आणून ठेवेल आणि मग तुला बोलवेल. तो अशा पद्धतीचा माणूस आहे आणि त्या सगळ्या धबडग्यात त्याच्या हे लक्षात असतं. आज इतकी वर्ष आपण काम करतो आहोत, तू असंख्य नाटकांचं काम केलंस, नाटक, चित्रपट, मालिका, काय नाही केलंस. असंख्य चाहते भेटतात, माणसं भेटतात, प्रत्येकाशी आपण संपर्क साधूच शकतो असं नाही, इच्छा असून काही वेळेला जमत नाही. असं काही घडलं असेल ना की काही वेळेला एक प्रतिसाद द्यायचा होता, फोन करायचा होता, आताच्या काळात ईमेल करायचा होता, बोलायचं होतं, तर आज हा मंच तुझ्यासमोर उपस्थित आहे, तुला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर? खूप गोष्टी राहून गेल्या असं वाटतं. म्हणजे अनेक वेळेला आपण समोरून पुढे जाऊन बोलायला हवं होतं असं वाटतं खूप वेळा, पण ते बोललं जात नाही. कालांतराने त्यातल्या अनेक वेळेला आपण बोललो नाही हे बरंच झालं असंही वाटतं, पण तरी काही गोष्टी ह्या मनात कायम राहून जातात. मला असं वाटतं की आपण समोरच्यासाठी काय आहोत किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाईमपास समजतो किंवा अवेलेबिलिटी इज युअर व्हर्च्यू. त्यांनी फोन केला की तुम्ही समोर ठिकाणी अवेलेबल आहात आणि काय तुम्ही इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही छान हसवता, हे आहे. पण जेव्हा त्याला बाय चॉईस वेळ घालवायची संधी येते आणि जेव्हा त्याला चॉईस करायचा असतो की मी कोणाला भेटायचं आहे, तेव्हा तो जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर भेटताना दिसतो आणि तुम्हाला वेळ नाही हे सांगतो ना, तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकलं आहे. समोरच्यासाठी आपण काय आहोत हे पण आपल्याला समजणं फार गरजेचं असतं. हे उलटं उदाहरण झालं, एखाद्यासाठी आपण फार महत्त्वाचे असतो आणि ते आपल्याला समजूच शकत नाही. असं काही घडलंय का तुझ्या बाबतीत? मला फार वाईट वाटतं. माझी शाळेतली एक मैत्रीण होती, एका वर्गात होतो आम्ही आणि ती मला राखी वगैरे बांधायची. ते राखीपेक्षा सुद्धा ती माझी जवळची मैत्रीण होती आणि बहिणीसारखी होती. तिचे वडील गेले तेव्हा मी तिला भेटायला जाऊ शकलो नाही. म्हणजे खरंच माझा प्रयोग होता पुण्यात, पण तरीसुद्धा आपण काय म्हणतो नेक्स्ट बेस्ट अपॉर्च्युनिटीला मी जायला हवं होतं, जे मी गेलो नाही आळशीपणाप्रमाणे. आणि मला असं वाटलं की आपलं जाणं इतकी आपली मैत्री तकलादू आहे का? पण ते मला असं वाटणं हा केवळ कन्व्हिनियन्सचा भाग होता असं मला आत्ता लक्षात येतं की तुला वाटो न वाटो तू तिथे असायला हवा होतास, जो मी नव्हतो. त्याचं मला आजही राहून वाईट वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर दुर्दैवानं ती मला कधी भेटली नाही, पण एकदाच भेटली आणि माझीही हिंमत नाही झाली पुन्हा जाऊन समोर उभं राहायची. ती जेव्हा मला एकदा भेटली तेव्हा ती एकच वाक्य मला असं म्हणाली की मला असं वाटलं होतं की ही बातमी कळल्यानंतर
ही बातमी कळल्यानंतर मला भेटायला येणारा पहिला माणूस तू असशील. म्हणजे मी तिच्यासाठी इतका महत्वाचा होतो जे मला अनफॉर्च्युनेटली नाही कळलं. विच आय रिग्रेट ऑल माय लाईफ, विच आय विल रिग्रेट ऑल माय लाईफ. पण तो आता कानाला खडा, म्हणजे असं कोणाला वाटू नये, पण झालं असं. काय करणार. अनेक वेळेला वाटतं की आपण वागलो त्याच्यापेक्षा चांगलं सहज वागू शकलो असतो, का नाही वागलो आपण. पण ते नाही घडलं खरं. त्याच्याबद्दल काही गोष्टींबद्दल अतिशय वाईटही वाटतं, काही गोष्टींबद्दल काहीच वाटत नाही. पण खूप गोष्टी करता येऊ शकल्या असत्या. थोडासा इगो बाजूला ठेवला किंवा थोडासा हट्टीपणा बाजूला ठेवला तर खूप गोष्टी करता येऊ शकल्या असत्या, नाही घडल्या. यापुढे करण्याचा प्रयत्न करीन वगैरे असं काही मी खोटं सांगणार नाही, कारण ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. आज मी म्हणतोय, पण माझी ती उद्या सवय जाईल की नाही मला माहीत नाही. ती घालवण्याचा जरूर प्रयत्न करीन, पण दॅट्स इट. तू आत्ता जे ठरवलंयस त्यात तुला यश मिळो. आणि खरंच तुलाच असं नाही तर बहुतेक सगळ्यांना हा प्रश्न कधी ना कधीतरी पडत असेल की आपण कोणासाठी किती महत्त्वाचे आहोत किंवा कोण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचा अंदाज कधी कधी नाही आहे. तो आला तर सगळ्यात जास्त बरं. तू इथे आलास त्याबद्दल तुझे आभार. आणि झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी प्रेमाची भेट. आजच्या या भागानंतर मला वाटायला लागलं की वर्षानुवर्ष आपल्यासोबत सहवासात असलेला माणूस कानाला खडा लावल्याने आपल्याला नव्याने कळू शकतो. वर्षभरात जसा रोज डे असतो, फ्रेंडशिप डे असतो, तसाच प्रत्येकाने एकदा तरी कानाला खडा डे साजरा केला पाहिजे. बघा विचार करा. तोपर्यंत मी नवीन पाहुण्याला पुढच्या भागात घेऊन यायची तयारी करतो आणि याच नोटवरती घेतो निरोप. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू. नेहमी आपण इथेच कार्यक्रम संपवतो, पण हे वर्ष थोडं महत्त्वाचं आहे नाही का. यावर्षी पु ल देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून स्वतः पुलंची व्यक्तिरेखा साकारणारे अतुल परचुरे त्यांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने एक छोटीशी आदरांजली वाहत आहेत. आमचं बालपण गेलं. अंगणातलं खळं जाऊन तिकडे फरशी आली. घरातली वडीलधारी माणसं गेली, त्यात हरितात्याही गेले. हरितात्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रातल्या गृह्य संस्कारात आली होती. वर्तमानाशी आलेला या माणसाचा पहिला आणि शेवटचा छापील संबंध हरितात्या म्हणून कुणीतरी होते हे पुराव्याने शाबित करण्यापुरताच. या देवाघरच्या माणसानं आम्हाला खूप काही दिलं. आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळीच्या मुळ्या त्यांनी भूतकाळात नेऊन रुजवल्या. त्यांनी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला. आमच्या मनगटात एका विलक्षण जोमाच्या मनगट्या घातल्या. आज एखाद्या आघाताच्या क्षणी त्या दिसायला लागतात. दुर्दैवानं प्रत्येक वेळेला मुठी वळाव्यात तशा वळतातच असं नाही, पण वेळ प्रसंगी वळू शकतील हा जो विश्वास आहे ना, तो हरितात्यांचा वारसा आहे.